नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. श्रोते हो, कालच्या पहिल्या भागात आपण ऐकलं की आपला विमा प्रतिनिधी हळदणकर हा निरगुडकरांच्या घरी गेला. विमा पॉलिसी रिन्यू करण्याच्या बाबतीत त्यांनी तिथेच त्यांना माहिती दिली आणि त्यावेळेला निरगुडकरांच्या मिसेसनी त्याला विचारलं की तुम्ही अपघात विमा करता का. आणि तिथे आपल्या विमा प्रतिनिधीच्या मनात थोडीशी चुकली आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्याला अशा एका विमा केसबद्दल सांगितलं की त्यामुळे आपल्या हिमांशू हळदणकर या विमा प्रतिनिधीच्या मनात आलं की जर निरगुडकरांचा अपघात विम्याचा अर्ज त्याच्यासमोर आला तर तो त्याच्यावर कुठला शेरा मारणार आहे. आज ऐकूयात इथून पुढचा भाग. 3 दिवसांनी मिसेस निरगुडकरचा फोन आला. 3:30 वाजता तिने त्याला घरी बोलवलेलं होतं. हा घरी गेला. दार तिनेच उघडलं. यावेळी तिच्या अंगावर पांढरा सैलसर ड्रेस होता. दोघं लिव्हिंग रूममध्ये गेले. टेबलावर ट्रे ठेवलेला होता. आज आमची कामवाली कौसल्याबाई सुट्टीवर आहे. मी स्वतःसाठी चहा करते, तुम्हीही घ्याल, ती म्हणाली. नको धन्यवाद मिसेस निरगुडकर, मी जास्त वेळ थांबणार नाही आहे. म्हणजे मिस्टर निरगुडकरांनी पॉलिसी रिन्यू करायचं ठरवलं असेल तर म्हणजे मला तुम्ही बोलवलं म्हणून मला तसं वाटलं आहे, हिमांशू हळदणकर म्हणाला. त्याला अचानक जाणवलं कौसल्याबाई सुट्टीवर आहे, ही स्वतः चहा करते आहे. पण त्याचं त्याला काही आश्चर्य वाटत नव्हतं आणि तो ठरवूनच आला होता की रिन्युअल नाही मिळालं तर इथनं पटकन निघून जायचं. अहो चहा तरी घ्या ना. नाही नको. तिच्या कपाळावर हलकीशी आठी पडली. तेव्हा हिमांशू हळदणकरच्या लक्षात आलं ती वाटते तशी फिकट किंवा निष्प्रभ नव्हती. थोड्या वेळाने हिमांशू हळदणकरनी विषय वळवला. बरं मग त्या पॉलिसीचं काय करायचं आहे. ते अजून ऑटोमॅक्स विमा मंडळबद्दल विचार करतायत, पण बहुतेक मला वाटतं तुमच्याकडे रिन्यू करतील ते. छान होईल, छान होईल. मी त्यांच्याशी ॲक्सिडेंट इन्शुरन्सबद्दल काही बोललेली नाही आहे, ती हळूच म्हणाली. असं मला ना त्यांच्याशी बोलायलाच अवघड वाटतं आहे. मी समजू शकतो. एखाद्याला तुम्ही अपघातासाठी विमा घ्या असं सांगणं फार विचित्र वाटतं. पण बघा ना, माझा नवरा ना वेस्टर्न पाईप अँड सप्लाय कंपनीचा प्रतिनिधी आहे. म्हणजे ते पेट्रोलियम बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे ना. हो, पण बहुतेक वेळा ऑइल फील्ड्समध्येच असतो तो, रिफायनरीमध्ये. मग हे धोकादायक काम आहे. हो ना, त्याचा विचार केला तरी मला अस्वस्थ झाल्यासारखं होतं. मग कंपनीकडून काही इन्शुरन्स आहे का त्यांचं. नाही, मला माहिती नाही. पण अशा कामात धोका घेणं योग्य नाही बरं का, हिमांशू हळदणकरनं सल्ला दिला. आणि त्याचवेळी हिमांशू हळदणकरनी मनाशी ठरवलं की आता स्पष्टपणे विचारायचं. मी त्यांच्याशी थेट बोलू का. म्हणजे तुम्ही सांगितलं आहे असं न सांगता मी फक्त विषय काढीन. नाही नको, मला नाही वाटत तसं बोलावं. नाही, मी बोलतो असं म्हणतोय मी. हो, पण मग ते मला विचारतील आणि मग मला काय उत्तर द्यावं ते कळणार नाही. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे हो. थोडा वेळ गेला आणि मग शेवटी ती म्हणाली, मिस्टर हळदणकर मला एक सांगा, मी त्यांच्या नावाने अपघात पॉलिसी काढू शकते का. म्हणजे त्यांना काहीही न सांगता. माझ्याकडे आहेत थोडे पैसे, मी भरू शकते ते. त्यांना कळणारही नाही आणि माझी जी काळजी आहे ती माझी काळजीसुद्धा निघून जाईल. हिमांशू हळदणकरला त्या बोलण्याचा अर्थ लगेच समजला, कारण 15 वर्षांचा अनुभव होता त्याचा. तो निघायला उठला. त्याने सिगरेट विझवली. मनात ठरवलं त्याने की आता इथून निघायचं, सगळं संपवायचं, नाहीतर आपण तिच्या मोहात पडू आणि मग पुढे प्रकरण वाढेल. पण तो उठला नाही. ती त्याच्याकडे थोडंसं आश्चर्यानं बघत होती. तिचा चेहरा अगदी जवळ होता
आणि अचानक तिने हिमांशू हळदणकरच्या खांद्याभोवती हात टाकला. त्याला पटकन जवळ ओढलं. हिमांशू अक्षरशः थरथरत होता. मी तुम्हाला आधीपासूनच आवडत होते, अगदी पहिल्यांदा भेटलात तेव्हापासूनच, ती त्याच्या कानात कुजबुजत म्हणाली. नाही तसं नाही, म्हणजे काय हिमांशू घशातल्या घशात काहीतरी अडकल्यासारखं बोलला. म्हणून तर मी चहाला बोलवलं ना, कामवाली कौशल्याबाई नसताना म्हणूनच बोलवलं ना. पहिल्या भेटीतच आवडलात तुम्ही. तुम्ही इतक्या गंभीरपणे तुमच्या कंपनीबद्दल बोलत होता, मजा वाटत होती. म्हणूनच मी ऑटोमॉट्स विमा मंडळावरनं तुम्हाला चिडवत होते. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे तर. आता कळलं ना, ती म्हणाली. त्याने तिचे केस विस्कटले. आता निघा तुम्ही, अचानक ती म्हणाली. पुन्हा भेटू शकतो, त्यांनी विचारलं. कदाचित. मी भेटणारच. कौशल्याबाई रोज सुट्टीवर नसते, मी कळवते. मी फोन करू का? नको, मीच कळवते, प्रॉमिस. ठीक आहे. गुड बाय किस. फक्त गुड बाय, ती म्हणाली. हिमांशू हळदणकर एका बंगल्यात राहत होता. दिवसा एक मुलगा कामाला असायचा, पण रात्री तो तिथे राहत नसे. त्या रात्री पाऊस पडत होता. तो बाहेर गेला नाही. हिमांशू स्वतःला समजवायला लागला की तिचा मोह सोड. तो कुठे उभा आहे हे त्याला माहिती होतं, जणू एखाद्या खोल दरीच्या काठावर. स्वतःला सांगत होता, इथून निघून जा आत्ताच, परत कधीच येऊ नकोस. पण प्रत्यक्षात तो काय करत होता? त्या कड्याच्या टोकावरनं तो खाली डोकावत होता. आणि जितका दूर जायचा प्रयत्न करत होता, तितकाच तो थोडा 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 पुढे सरकत होता. 9च्या थोडं आधी बेल वाजली. त्याला लगेच समजलं, तीच आहे. रेनकोट आणि डोक्यावर कॅप. पावसाचे थेंब तिच्या केसांच्या झुलपांवर चमकत होते. तो तिला आत घेऊन आला. दोघं बसले. माझा पत्ता कसा काय मिळवला? हिमांशू हळदणकरने विचारलं. त्याला हेही जाणवत होतं की तिने ऑफिसमध्ये चौकशी करणं त्याला नको होतं. तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर होता की. तुमचा नवरा आता घरी नाही आहे, ते परगावी गेलेत. 3 शिफ्ट्स चालू आहेत त्यांच्या कामाच्या, म्हणून मी बसने आले. तुम्ही मला बघून खुश आहात ना? हिमांशू हळदणकर काही ठोस बोलला नाही. मी लोचनाला सांगितलं सिनेमा बघायला चालली आहे म्हणून, ती म्हणाली. लोचना? माझी सावत्र मुलगी, 19 वर्षाची आहे. बरं मग खुश आहात का नाही मला बघून? हो नक्कीच, तो म्हणाला. का? अपेक्षा नव्हती का मी येईन अशी? तिने विचारलं. थोडा वेळ पावसाबद्दल, ठिकठिकाणी आलेल्या पुराबद्दल आणि त्याने तिला परत कसं सोडायचं याबद्दल गप्पा झाल्या. मग ती काही क्षण शांत बसून त्याच्याकडे बघत राहिली. दुपारी माझं डोकंच फिरलं होतं आणि मी तशी वागले, ती हळूच म्हणाली. मग पश्चात्ताप होतोय? हिमांशूने तिला विचारलं. थोडासा. असं मी कधीच केलं नव्हतं, लग्न झाल्यापासून तरी नाही. म्हणूनच आज पुन्हा आली आहे. असं काही फार मोठं घडलंय असं का वागतेस? घडलंच आहे ना. माझं डोकं फिरलं होतं, ते काही कमी आहे का? बरं मग काय? मला फक्त सांगायचं होतं. तुला तसं म्हणायचंच नव्हतं. नाही नाही, मला तसंच म्हणायचं होतं. नाही म्हटलं असतं तर मी परत आले नसते. पण आता पुन्हा कधीच तसं वाटणार नाही, एवढंच सांगायला आली आहे. खात्री आहे? पूर्ण खात्री आहे. एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. नको प्लीज. बघा, माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे.
अलीकडे तर आधीपेक्षा जास्त आहे. हिमांशू हळदणकर काही वेळ तिच्याकडे बघत बसला. त्याला माहिती होतं आता थांबायची हीच योग्य वेळ आहे. पण आत कुठेतरी काहीतरी त्याला अजून पुढे ढकलत होतं. आणि त्याला पुन्हा तेच जाणवलं की ती जे बोलतीये ते पूर्ण खरं नाहीये. तो पहिल्यांदा भेटला तेव्हाही असंच वाटलं होतं की काहीतरी ती लपवतीये. तो स्वतःला आवरू शकला नाही. अलीकडे अलीकडे म्हणजे काळजी म्हणून. म्हणजे कामाच्या ठिकाणी त्यांना अपघात होईल ही भीती वाटते. असं बोलू नका ना प्लीज. पण तुझ्या मनात तेच आहे. हो, समजतंय मला. समजतंय, विशेषतः या सगळ्या सेटअपमध्ये. कुठला सेटअप? म्हणजे वरून काहीतरी त्याच्या डोक्यात पडेल किंवा आग लागेल. मिस्टर हळदणकर, मी तुम्हाला असं बोलू नका म्हटलं ना. ही काही हसण्याची गोष्ट नाही आहे. मी आधीच खूप त्रस्त आहे. तुम्ही असं का म्हणताय? कारण तूच ते करणार आहेस. मी? काय? ती किंचाळली. काहीतरी अपघातासारखं दाखवून त्याचा खून, आणि मग तो मरेल. ती अक्षरशः स्तब्ध झाली. डोळ्यात चमक आली. काही क्षण ती काहीच बोलली नाही. अचानक सावरायचा प्रयत्न करत होती पण तयार नव्हती. तुम्ही विनोद करताय? नाही. मग तुम्ही वेडे आहात. आयुष्यात असं काही ऐकलं नाहीये मी. मी वेडा नाहीये आणि मी विनोदही करत नाहीये. आणि असं काही तू ऐकलंय कारण तू मला भेटल्यापासून त्याचाच विचार करतीयस आणि आज इथे आली आहेस ते त्याचसाठी. मी इथे बसून असलं काही ऐकणार नाही. ठीक आहे, मी निघते. ठीक आहे, आत्ताच निघतीये. ठीक आहे. तो तसाच बसून राहिला. ती निघून गेली. तो उठलाही नाही. सोडायला बाहेरही गेला नाही. जणू काही एखाद्या गल्लीतल्या भटक्या मांजरीसारखं तिला वागवलं. पण आतून त्याला ठाऊक होतं उद्या रात्री पाऊस पडणार आणि पुन्हा बेल वाजणार. तसंच झालं. ती आत आली तेव्हा एक शब्दही बोलली नाही. दोघेही 5 मिनिटं शांत बसून राहिले. शेवटी तीच बोलली. काल रात्री तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकलात? कारण ते खरं आहे आणि तू तेच करणार आहेस. आत्ता? म्हणजे तुम्ही एवढं सगळं बोलल्यानंतर? हो, त्यानंतर सुद्धा. हिमांशू, हिमांशू, मी आज पुन्हा यासाठीच आली आहे. दिवसभर विचार केला मी. मी काही गोष्टी बोलले ज्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढू शकला असतात. बरं झालं तुम्ही सांगितलं, नाहीतर मी कुणा दुसऱ्याला तसंच बोलून गेले असते. पण आता मला कळलंय की असं काही माझ्या मनात नाही आहे. कधीच नाही. याचा अर्थ स्पष्ट होता की ती दिवसभर घाबरलेली होती. तिच्या मनात येत होतं की हिमांशू हळदणकर काहीतरी गोंधळ करेल. तो थांबला नाही. तू मला हिमांशू म्हणालीस. तुझं नाव? तुझं नाव तू अजून सांगितलेलं नाही आहेस. तुम्ही विचारलंच नाहीत. आत्ता सांग. करुणा. करुणा, तुला वाटतं मी ओळखलं म्हणून तू ते करणार नाहीस? तू ते करणार आहेस आणि मी तुला मदत करणार आहे. काय? तुम्ही? ती आश्चर्यानं ओरडली. हो, मीच. ती पुन्हा गाफील राहिली. पण यावेळी अभिनय करण्याचाही प्रयत्न केला नाही. मी कुणाची मदत नाही घेऊ शकत. अशक्य आहे ते.
मदत घ्यायलाच हवी तुला. एकट्यानं करायला आवडलं असतं, कोणालाच कळणार नाही असं, पण ते शक्य नाही. इन्शुरन्स कंपनीशी खेळायचं असेल तर नाहीच. तुला मदत लागेल आणि ती योग्य त्या माणसाचीच लागेल. तुम्ही हे का कराल पण? एक कारण तू, आणि दुसरं पैसे. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीलाच फसवाल माझ्यासाठी, पैशांसाठी. हां, अगदी तसंच. पण स्पष्ट बोलतोय, मी सुरू केलं तर शेवटपर्यंत नेणार, चूक होणार नाही. पण मला कळायला हवं, तू तयार आहेस का? हे काही खेळणं नाही आहे. ती डोळे मिटून बसली, मग हळूहळू रडायला लागली. हिमांशू हळदणकरनी तिला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला. काही क्षणापूर्वी ते काय बोलत होते आणि आत्ता आत्ता तो तिला लहान मुलासारखं समजवत होता. हे सगळं विचित्रच होतं. प्लीज प्लीज हिमांशू, मला असं करू देऊ नका. आपण नाही करू शकत. हे वेडेपणा आहे हा. हो आहे, हा वेडेपणा आहे. पण आपण करणार आहोत तो, मला जाणवत आहे. करुणा म्हणाली, मलाही जाणवत आहे. पण माझ्याकडे काही कारणच नाही आहे. तो माझ्याशी चांगलाच वागतो. मी त्याच्यावर प्रेम करत नाही, पण त्यांनी मला कधी त्रासही दिलेला नाही आहे. तरीही तू ते करणार आहेस. हो, देव जाणे, पण मी ते करणार आहे. ती रडणं थांबवून काही वेळ त्याच्या कुशीत शांत पडून राहिली. मग हळू आवाजात बोलायला लागली. तो आनंदी नाही. तो मेला तर कदाचित त्याच्यासाठी बरंच होईल. खरंच मला माहिती आहे ते खरं नाही. मी स्वतःला सांगते हे चुकीचं आहे. मला माहिती आहे हे भयानक आहे. पण मला नाही कधी तसं वाटत. उलट उलट जणू मी त्याच्यासाठी काहीतरी चांगलंच करते असं वाटतं. समजतंय का तुला? नाही, कुणालाच नाही समजणार. पण आपण ते करणार आहोत. हो, आपण करणार आहोत, पूर्ण प्लॅननुसार. हो, अगदी तसंच. 2-3 दिवसांनी ते दोघं या सगळ्या गोष्टीवर अगदी सहजपणे बोलत बसले, जणू काही ट्रिपला जायचा प्लॅन करतात ना तसं. हिमांशू हळदणकरला आधी एक गोष्ट कळणं गरजेचं होतं की ती नेमकं काय डोक्यात ठेवून बसली आहे. आणि काही मूर्खपणा करून ती सगळं बिघडवणार तर नाही ना. करुणा, तू त्याच्याशी काही बोलली आहेस म्हणजे या पॉलिसीबद्दल? नाही, अगदीही काहीही नाही. खरंच काहीच नाही. ठीक आहे, मग कसं करणार होतीस तू? मी आधी पॉलिसी काढणार होते. त्याला न सांगता? हो. काय वेडी आहेस का? लगेच पकडली गेली असतीस. विमा कंपनीचे लोक पहिली ही गोष्ट तपासतात. ते विसर. पुढे. तो स्विमिंग पूल बांधणार आहे अंगणात. बरं, मग? मला वाटलं तो डाईव्ह मारताना डोकं आपटून अपघात झाला असं दाखवता येईल. हे तर अजूनच वाईट आहे. का? लोक असे मरत नाहीत? नाही नाही नाही, ऐक, इन्शुरन्सवाल्यांना हे सगळं माहिती असतं. काही वर्षापूर्वी एकाने पेपरमध्ये छापलं होतं की बहुतेक अपघात लोकांच्या स्वतःच्या बाथटबमध्ये होतात. तेव्हापासून बाथटब, स्विमिंग पूल, तळं ही सगळी पहिली शंका येणारी ठिकाणं झाली आहेत. सध्या 2 केसेसही चालू आहेत, दोन्ही संशयास्पद. आणि जर इन्शुरन्सचा अँगल असता तर ते लोक फासावर गेले असते. आणि दुसरं म्हणजे हे सगळं दिवसा करावं लागेल. कोण कुठून बघतोय सांगता येत नाही. पूल म्हणजे टेनिस कोर्टसारखा, एकदा बांधला की सगळ्यांचा अड्डा होतो तो. कोण कधी येईल सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा गोष्टीतनं प्लॅनिंग करता येत नाही.
संधीची वाट बघायला लागते. शेवटपर्यंत नियंत्रण नसतं. तो बोलता बोलता थोडा पुढे झुकला. करुणा, लक्षात ठेव, यशस्वी खुनासाठी 3 गोष्टी लागतात. खून हा शब्द त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडला. त्याने तिच्याकडे बघितलं. ती दचकतीये का ते पाहायला, पण ती दचकली नाही. ती उलट पुढे झुकली. तिच्या डोळ्यात एक चमक होती. बोल बोल, मी ऐकतेय. पहिली, मदत. एकटा माणूस हे करू शकत नाही. दुसरी, वेळ, जागा, पद्धत. सगळं आधी ठरलेलं. आपल्याला माहिती हवं, त्याला माहिती नको. आणि तिसरी, धाडस. हे सगळं ना हौशी खून करणारे विसरतात, पण शेवटी निभावून नेणारं एकच, धाडस. बोलता बोलता तो थोडा थांबला. तुला वाटतं परफेक्ट मर्डर म्हणजे तो स्विमिंग पूल प्लॅन? अगदी हुशारीनं केलं तर कोणाला कळणारही नाही. 2 सेकंदात सगळ्यांना कळेल. 3 सेकंदात पुरावा मिळेल. 4 सेकंदात तू कबूल करशील. खरा परफेक्ट मर्डर कसा असतो माहिती आहे? गँगस्टर करतात ना तसा. आणि मग हिमांशू हळदणकरनी तिला सगळं चित्र रंगवून दाखवलं. फोन कॉल, ठरलेली वेळ, थिएटर, कार, अंधारात उभी असलेली माणसं आणि अचानक प्रकाशात गोळ्यांचा वर्षाव. सगळ्यांच्या डोळ्यासमोर करतात आणि मग पळून जातात. पकडा त्यांना मग. ॲलिबी तयार असतात, साक्षीदार घाबरलेले असतात, केस उभी राहतच नाही. आपल्यालाही तसंच करायचं आहे. धाडस हा एक मार्ग आहे. म्हणजे ठामपणे करायचं. हां, अगदी ठामपणे. पण गोळी घातली तर अपघात नाही वाटणार. गोळी घालायची नाहीच आहे, पण तत्व समजून घे. धाडस. मग कसं? ते येईल येईल. आधी एक गोष्ट, तुझ्या प्लॅनमध्ये पैसेच नाही आहेत. इन्शुरन्स कंपनी पैसे देईल ना, पण किती? जास्त पैसे कुठे मिळतात माहिती आहे तुला? रेल्वे अपघातात. तो समजावायला लागला. इन्शुरन्स कंपन्या रेल्वे अपघातात डबल इंडेमनिटी म्हणजे दुप्पट भरपाई देतात. आणि आपण तिथेच खेळणार आहोत. छोट्या रकमेवर मी एवढा धोका घेणारच नाही. हे झालं ना, थेट 1 कोटी हातात. 1 कोटी? वाईट आहे. अरे देवा. हिमांशू हळदणकर हलकंसं हसला. हा प्लॅन भारी आहे. ऐक, तो पॉलिसी घेतो पण घेत नाही. तो पैसे देतो पण देत नाही. त्याचा अपघात होतो पण होत नाही. तो ट्रेनमध्ये चढतो पण चढत नाही. अहो, काय बोलताय काय तुम्ही? कळेल. तो पुढे झुकला. पहिलं काम, त्याला पॉलिसी विकायची. म्हणजे विकायची नाही, मी त्याला पटवणार, पूर्ण जोर लावणार, पण शेवटी तो घेणार नाही. तो नाही म्हणाला असं दिसेल. आणि याला साक्षीदार हवाय. मी ठेवीन कुणाला तरी. तू विरोध कर. गाडीचा इन्शुरन्स ठीक आहे, पण अपघाताचा विषय तुला आवडत नाही असं दाखव. ठीक आहे, लवकर भेट ठरव. मला फोन कर. उद्या फोनवर कन्फर्म कर. साक्षीदार विसरू नकोस. ठेवीन साक्षीदार. ठीक आहे, उद्या. ती अचानक जवळ आली. हिमांशू, हिमांशू, मला खूप एक्साइटमेंट वाटते. भीतीदायक आहे, पण
उत्सुकता थांबत नाही आहे. मलाही. दोघेही मिठीत विसावले. श्रोते हो, हा होता दुसरा भाग अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा. कालच्या भागात हिमांशू हळदणकर विचार करत होता की अपघात विम्याची कागदपत्र समोर आली तर आपण शेरा काय द्यायचा, पण आज तो स्वतःच मिसेस हळदणकरांना साथ द्यायचं कबूल करतोय. बघूयात पुढे काय होतंय. हिमांशू हळदणकर खरंच काय करणार आहे, ऐकूयात तिसऱ्या भागात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.